शुक्रवार 5 जुलै 2024च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला गप्पांचा विषय बाईंग बास्केट. बाईंग बास्केट असा विचार करण्याचं कारण म्हणजे हे काही कुठच्याही डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन एखाद्या दुकानात शिरल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी करायला सुरुवात करायच्या आधीच एखादी बास्केट हातात घेतल्याचा भाग आहे, अशातला भाग नाही. परंतु सवयीनी म्हणा किंवा इतर कुठच्याही गोष्टींनी म्हणा, शेवटी या गोष्टींचा आपल्यावरती प्रभाव पडत राहतो आणि मग कळत न कळत या पूर्णपणाने ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजाराच्या बाहेर येत असे पॅटर्न वेगवेगळ्या ठिकाणीही निर्माण होतात. आणि याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जसं आपण एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअर किंवा मॉलमध्ये गेलो तर अगदी सुरुवातीलाच ते एखाद्या मोठ्या होर्डिंगच्या रूपातनं वेगवेगळी कॉम्बिनेशन्स सांगतात. पूर्वी गमतीने असं म्हटलं जायचं की युनायटेड कलर बेनेटनमध्ये बाय वन गेट टू फ्री असायचं किंवा बाय टू गेट वन फ्री असायचं आणि ते वर्षभर चालायचं. तसंच काहीसं गणित आहे. काही वेळेला काही कॉम्बिनेशन्स दिली जातात, ती अगदी आपल्याला ऑनलाईन बाजारामध्येही मिळतात की जर तुम्ही हे कुपन वापरलं तर या वस्तूची खरी किंमत इतकी आहे, तुम्हाला इतक्यात मिळेल. आणि याच्यामध्ये पार अगदी फिनेलपासनं कपड्यांपर्यंत आणि पुस्तकांपासनं फळांपर्यंत वस्तू मिळत राहतात. मग अशा वेळेला गुंतवणूक क्षेत्र अशा या प्रभावापासून बाजूला राहील अशातली परिस्थिती नाही. आपल्यापैकी अनेक जण हल्ली वेगवेगळ्या ब्रोकिंग फर्म्सनी दिलेल्या बाईंग ॲप्सचा उपयोग करत असतात. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की या बाईंग ॲपवरती जशा तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा असतात, तुमची स्वतःची ऑर्डर देण्याची, पैसे ट्रान्सफर करण्याची, आधी ट्रान्सफर केलेले पैसे विड्रॉ करण्याची, तसं वेगवेगळ्या प्रकारचे रिव्ह्यू ते वारंवार तिथे लोड करत असतात आणि तुमच्या मोबाईलवरती त्याची नोटिफिकेशन्स येत असतात. यातनं आपल्याला मोह होत राहतो की बाकी काही नाही, तो काय म्हणतोय हे तर पाहू. मग त्याच्यामध्ये कधी तुम्हाला NFOची माहिती दिली जाते, कधी IPOची माहिती दिली जाते, कधी एखाद्या बाईंगची माहिती दिली जाते, कधी एखादी टीप असा शब्द न वापरता काही सूचना, माहिती, ज्याला आपण सभ्य मराठीत सजेशन्स असं म्हणतो, असं दिलं जातं. तुमच्या लक्षात येत आहे का की मुळात आपण शेअर्ससाठी घेतलेली ही गोष्ट आपल्या नकळत आपण म्युच्युअल फंडांच्या NFO पासून म्युच्युअल फंडांच्या रिडम्शन पर्यंत वापरतोय. म्हणजे एका ॲपमध्ये वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट, याला बाईंग बास्केट म्हणता येईल का? याचं उत्तर हो असं आहे. पण बाईंग बास्केट इतकंच असतं अशातला भाग नाही. आपल्या देशामधल्या शेअर बाजारांमध्ये एखादा उद्योग समूह घेऊन त्यातल्या कंपन्यांची चर्चा करायची पहिल्यापासूनची पद्धत आहे. कारण एखाद्या समूहातल्या, नामवंत समूहातल्या एखाद्या कंपनीबद्दल जर चांगली घटना घडत गेली आणि त्यामुळे त्याच्या शेअर्सचे बाजारभाव चढते राहिले तर त्याचा एक अत्यंत सकारात्मक आणि सकृतदर्शनी असा परिणाम त्या समूहातल्या इतर नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड कंपन्यांवरतीही होतो. हे अत्यंत उघड आहे. अगदी साहजिक घ्या, काही वेळेला ती घटना सकारात्मक असेल, काही वेळेला ती घटना नकारात्मक असते. दिसताना एक साधं उदाहरण घेऊ. एकदा HDFC आणि HDFC बँकेचं मर्जर व्हायच्या आधीच्या काळात HDFC समूहाच्या 4 कंपन्या आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत होत्या. HDFC होती, HDFC बँक होती, HDFC लाईफ होतं आणि HDFC AMC होती. त्यामुळे HDFCनं निकाल जाहीर केले तर ती ह्या 3 कंपन्यांची होल्डिंग कंपनी असल्यामुळे त्या सकारात्मक किंवा नकारात्मक आर्थिक निकालांचा या 3 कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावावर काय परिणाम होईल अशी चर्चा केली जायची. अनेक जण असं म्हणायचे की जर मी काही पैसे असतील तर शक्य असेल तर HDFCचे मी 6 शेअर घ्यायच्या, 4 शेअर घ्यायच्या ऐवजी एक HDFCचा घेईन, एक HDFC बँकेचा घेईन, एक HDFC AMCचा घेईन आणि एक HDFC लाईफचा घेईन. म्हटलं तर समूह एक, मॅनेजमेंट एक, पण 4 वेगवेगळी क्षेत्र म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क बरोबर अवेलेबल ऑपॉर्च्युनिटीचंही स्वरूप वाढतं. यालाच बाईंग बास्केट म्हणतात. त्याचे जसे सकारात्मक परिणाम असतात तसे नकारात्मक परिणामही असतात. आपल्याकडे रिलायन्स आणि अंबानी या समूहाचीही अशी चर्चा होत असते. पण आज मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ही तुलनाही करणं अयोग्य ठरेल अशा 2 वेगळ्या टोकांना ते गणित आहेत. मग अनिल अंबानी समूहाची जेव्हा घसरण सुरू झाली तेव्हा प्रत्यक्ष कुठच्या तरी एका कंपनीमधली बातमी नकारात्मक येत होती आणि अनिल अंबानी समूहाचे सगळेच शेअर उतरणीला लागत असत. हे एका नकारात्मक अर्थाची बाईंग बास्केट आहे आणि ही प्रत्यक्ष कृती होत असते. या पॅटर्नच्या आधारे
अनेक सजेशन्स आपल्याला या बाईंग ॲपच्या माध्यमातून येतात का? YouTube चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून येतात का? अगदी माझ्यासकट याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एक साधं उदाहरण घेऊ. एखाद्याचं नाव घेणं योग्य नाही आणि मी काही त्या ब्रँडचा किंवा ब्रोकरचा ब्रँड अँबॅसेडर नाही. पण आपल्या बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती म्युच्युअल फंड म्हणून कार्यरत असलेल्या एका ब्रोकर्सचा त्याचं स्वतःची एक ब्रोकिंग फर्म आहे, त्याचं ब्रोकिंग ॲप आहे. ते तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करता येतं. त्याच्या माध्यमातून तिथे अकाउंट ओपन करता येतो. मग त्या ॲपच्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही त्याच्या मार्फत व्यवहार करायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्हाला सर्व्हिसेस ऑफ बास्केट अशा अर्थाने बाईंग बास्केट दिली जाते. त्या एका ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू शकता. तुम्ही ज्या सब ब्रोकरच्या किंवा ब्रोकरच्या माध्यमातून, रिलेशनशिप मॅनेजरच्या माध्यमातून ते खातं उघडलंय, त्याला व्हॉट्सअप करून तुमच्या अकाउंटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री करायला सांगू शकता. त्या म्युच्युअल फंड, त्या ब्रोकिंग फर्म ज्याच्याशी संलग्न आहे, अशा म्युच्युअल फंडचा जर NFO आला तर त्या NFOला अप्लाय करू शकता. तो ब्रोकिंग फर्म ज्या कंपन्यांचे IPO मार्केट करतोय त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. हे एका अर्थी बाईंग बास्केट आहे का? याचं उत्तर होकारार्थी आहे. केवळ इतकंच थांबत नाही. हा ब्रोकिंग फर्म तुम्ही एकदा त्याच्या ॲपच्या होम स्क्रीनवर गेल्यानंतर तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन देत असतो. त्या व्हॅल्युएशनमध्ये तुमची बाईंग कॉस्ट काय होती, तुमची ॲव्हरेज कॉस्ट काय होती, त्याची लास्ट ट्रेडेड प्राइस काय आहे, या दोन्हीची तुलना करत तुम्हाला तो ग्रॉस लॉस देतो. त्याच वेळेला कालच्या भावाच्या तुलनेत तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी ॲप बघताय त्यावेळेचा त्याच्या लास्ट ट्रेडेड प्राइसनुसार त्या दिवसभरात तुमच्या त्या शेअर्सच्या बाजारभावात नेमका किती तुम्हाला फायदा तोटा झालाय हेही सांगतो. आणि मग अशा वेळेला काही वेळेला तुम्हाला अशी माहिती देत असताना जर तुम्ही ते स्क्रोल डाऊन किंवा स्क्रोल अप किंवा स्क्रोल राईट स्क्रोल लेफ्ट केलं तर एखादी बाईंग बास्केट दिली जाते आणि मग सांगितलं जातं की या समूहातल्या अनेक कंपन्या बाजारामध्ये लिस्टेड आहेत. आता उदाहरण घेऊ की टाटा समूहातल्या जवळजवळ 15-20 पेक्षा जास्त कंपन्या आज बाजारामध्ये नियमितपणानं उलाढाल करतात. या ना त्या कारणानं, या ना त्या अर्थानं त्या सकारात्मक नकारात्मक अशा दोन्ही बाजूनं चर्चेमध्ये असतात. आणि मग याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही जर त्या प्रत्येक कंपनीचा अगदी एक एक शेअर घ्यायचा ठरवला तरी सुद्धा काही वेळेला तितकी रक्कम तुमच्या हातामध्ये उपलब्ध असतेच असं नाही. मग हे ॲप तुम्हाला तुमचा तोपर्यंतचा बाईंग पॅटर्न लक्षात घेऊन साधारणपणे तुम्ही एका वेळेला किती रुपयांच्या शेअर्सची खरेदी करता किंवा विक्री करता याचा एक पूर्वातिहास किंवा अंदाज बांधत एखादी बाईंग बास्केट टाटा समूहातल्या 4 किंवा 5 कंपन्यांचं एकत्रीकरण करून देते. याला बाईंग बास्केट म्हणतात. याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो अशातला भाग नाही. हे निखळ सजेशन आहे. याच्यावरची कृती तुम्हाला करायची असते. पण ही कृती करताना त्या बास्केटचा जरूर विचार करू. म्हणजे जसं मी माझ्या अनेक गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमात वारंवार सांगत असतो की म्युच्युअल फंडमध्ये केवळ त्याच्या NAVचे चढ उतार किंवा त्यांनी मला करात दिलेली सवलत एवढंच नसतं. त्या निमित्ताने दर 15 दिवसांनी तुम्हाला तो म्युच्युअल फंडवाले आपल्याला जो पोर्टफोलिओ देतात आणि एक गुंतवणूकदार म्हणून आपण आत्ता आलेला पोर्टफोलिओ, 15 दिवसापूर्वीचा त्याचा पोर्टफोलिओ, महिनाभरापूर्वीचा त्याचा पोर्टफोलिओ, 3 महिन्यापूर्वीचा त्याचा पोर्टफोलिओ, 6 महिन्यापूर्वीचा त्याचा पोर्टफोलिओ आणि 1 वर्षापूर्वीचा त्याचा पोर्टफोलिओ अशी तुलना केली तर त्या पोर्टफोलिओतले चढउतार, त्यांच्या शेअर्सची कमी जास्त झालेली संख्या याची जर तुलना केली तर कोणते शेअर्स आपण वैयक्तिक भूमिकेत घ्यावेत आणि कोणते घेऊ नयेत हा ट्रेंड जरूर लक्षात येतो. मग यालाही बाईंग बास्केट म्हणतात का? मग अशाच पद्धतीने त्यांनी जर त्या जुडीमध्ये तुम्हाला 4-5 शेअर सांगितले असतील तर त्यातला एखादा शेअर हा वीक कॅन्डिडेट असू शकतो. म्हणजे ज्याला शिकारशास्त्रामध्ये सॉफ्ट बेली ऑफ द टायगर म्हणतात असं सॉफ्ट बेली ऑफ द बाईंग बास्केटही जरूर असतं. त्याच्याकडे जर दुर्लक्ष करता जमलं तर याचा जरूर उपयोग करून घेता येतो. केवळ एखाद्या समूहाचा असा विचार करतो अशातला भाग नाही. आपल्याकडे एखाद्या विशिष्ट क्षेत्राची चर्चा असते. सध्याच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची आहे, डिफेन्सची आहे, टेक्नॉलॉजीची आहे. आपण असा विचार करू की एका वेळेला टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्या ज्या बाजारात लिस्टेड आहेत
याची खरेदी करणं अगदी एक एक शेअर सुद्धा दरवेळेला आपल्याला सगळ्यांना शक्य असतं अशातला भाग नाही. मग त्या बास्केटमध्ये कुठेतरी परम्युटेशन कॉम्बिनेशन करणं हे शक्य आहे का? साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये रेल्वे क्षेत्राची अशा दृष्टीनं चर्चा चालू आहे. तसा विचार करता येईल का? मग असं बास्केट करत असताना त्याच्यामध्ये त्याच क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी घेता आल्या तर सोयीचं जाईल का? आता उदाहरण द्यायचं झालं तर जर डिफेन्सचा विचार करायचा झाला तर डिफेन्समध्ये एखादी आर्मर मधली असेल, एखादी शिपबिल्डिंग मधली असेल, एखादी टेक्नॉलॉजी मधली असेल, एखादी कोऑर्डिनेशन मधली असेल, एखादी इलेक्ट्रॉनिक्स मधली असेल, असा विचार करता येतो का? याही दृष्टीने आपल्या गुंतवणूक निर्णयांमध्ये बाईंग बास्केटचा विचार करायचा. म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय बाईंग बास्केट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. मनपूर्वक धन्यवाद.